चूल्हा जला बूझ 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 धर पकड़ बूझ बूझ पकड़ पकड़ पकड़। शिवाजी महाराज की जय। छत्रपती पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विजय असो। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। बहुचर्चित चित्रपट छावा पाहण्यासाठी राज्यातील सर्वोच्च चित्रपटगृहात हाऊसफुल गर्दी पाहावयास मिळाली। अनेक शिवप्रेमींनी शिवभक्तांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी आपल्या परीने उपक्रम राबवून हा चित्रपट मोफत दाखवलाय। मात्र तळागाळातील व ज्यांना शक्य नाही अशाही नागरिकांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघ, राजा वीरभद्र प्रतिष्ठान शिर्डी शहर आणि बिरोबा बनातील युवकांच्या पुढाकाराने भव्य स्क्रीन लावून परिसरातील नागरिकांना छावा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली। शिर्डी बिरोबा बन येथे यावेळी या संधीचा लाभ घेत हा चित्रपट पाहण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी केली आहे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी पुष्पहार अर्पण करून या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमाविषयी बोलताना युवक म्हणाले की जय श्रीराम। आज आपण वीरभद्र मंदिर बिरोबा बन येथे छावा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम पार पाडत आहे। हा उपक्रम सकल हिंदू समाज व राष्ट्रीय श्रीराम संघातर्फे सर्वांसाठी विनामूल्य दाखवण्यात येत आहे। आणि दाखवण्याचा उद्देश असाच आहे की आपल्या संभाजी महाराजांनी कशासाठी एवढे वेदना सहन केल्या, की आपल्याला काय म्हणतात धर्मासाठी एवढं वेदना सहन केला ते आपल्या युवा पिढीला लक्षात आलं पाहिजे। आणि महाराजांचे झालेला काय म्हणतात जो छळ तो घरोघरी लोकांपर्यंत गेला पाहिजे। आणि सांगायचा उद्देश असाच आहे की आपण आता समजा वागतो राहतो, आपले महाराज पहिले कसे राहत होते, त्यांनी आपल्यासाठी कसा संघर्ष केला आणि कसं आपलं हिंदू स्वराज्य निर्माण केलं आणि आपण कसं त्यांचं स्वराज्य राखतोय, आपण कुठे चुकतोय, काय आपल्याकडून चुका होत आहे ते लक्षात घेऊन मग आपण पुढील वाटचाल करावी। आणि आपला उद्देश असा की आपल्या महिला, मुलं, मुली, लहान मुलं हे प्रत्येक जण आपण थिएटर मध्ये जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी आपण इथे बिरोबा बन येथे विनामूल्य इथं छावा चित्रपट उपलब्ध करून दिलेला आहे। आणि छावा चित्रपट दाखवण्याचा उद्देश असाच की नाही का आपण महाराजांचे जसं छळ झाले किंवा आपला विशिष्ट प्रकारच्या लोकांनी महाराजांना त्रास दिला, तो त्रास आपल्या पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी आपण आता जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि हा उपक्रम म्हणजे लहान मुलांना लक्षात आले पाहिजे आपल्या महाराजांना किती छळ, किती वेदना सहन करावं लागले, तर आपल्याला हे आता हिंदवी स्वराज्य दिसतंय। आणि हिंदवी स्वराज्याचं म्हणजे कुणी आणून दिलेलं नाही, तेवढ्यासाठी महाराजांनी संघर्ष केला आहे। हा संघर्ष काय कुठतरी मार्गी लागा म्हणून आपल्या मुलांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या महाराजांसारखी शिकवण धरून आणि त्याच मार्गाने चाललं पाहिजे व सर्वांना आया बहिणी सर्वांना आपले माते समान धरलं पाहिजे एवढं सांगतो। जय श्रीराम। राष्ट्रीय श्रम संघ बिरोबा बन शाखेच्या वतीने चित्रपट दाखवण्यात येत आहे। पण हे दाखवायचं एक कारण असं आहे की महिला किंवा आपलं वयस्कर जे व्यक्ती आहे त्यांना पिक्चर बघण्यात म्हणजे टाकीला जाऊ शकत नाही एवढ्या लांब। त्याच्यामुळे या शाखेने जो हाती घेतलाय उपक्रम हाती घेऊन हे पिक्चर दाखवण्याचं शाखेने पुरेपूर ताकद लावून हे केलेलं आहे आणि याची गरजच आहे। त्याच्यामुळे आणि संभाजी महाराजांचे जे घडलेलं आहे त्याचं जे जागृत झालं पाहिजे त्यासाठी श्रीराम संघाच्या वतीने हे पिक्चर दाखवण्यात येत आहे। प्रायव्हेट आपण मागून भाडुत्रे आणून दाखवण्याचं हे केलेलं आहे। आणि मी शाखेचा अध्यक्ष असण्या कारणाने सांगतो का पुरेपूर म्हणजे प्रत्येक गावात हे पिक्चर दाखवण्यात यावा, हे प्रत्येक गावात उपक्रम म्हणजे उपलब्ध झाला पाहिजे। मी अशीच पूर्ण गावातून अपेक्षा करतो। हे पिक्चर ज्या लोकांना पाहण्याचं अशक्य म्हणजे जाऊ शकत नाही टाकीला, तर प्रत्येक गावात दाखवण्यात यावा आणि जे तरुण वर्ग आहे तिने उपक्रम राबवा प्रत्येक गावामध्ये, अशीच मी अपेक्षा करतो। आता एक मागच्या हप्त्यामध्ये पारायण सोहळा चालू होता, तर पारायण सोहळ्यासाठी आमचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैयाची भेट आली होती। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जो महाराष्ट्रात आता सध्या गाजतोय छावा चित्रपट संभाजी महाराजांच्या जीवनावर, तर तो चित्रपट तुम्ही महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि आपले वयोवृद्ध त्यांच्यासाठी हा पिक्चर तुम्ही दाखवा।
तर आम्ही त्यांच्या संकल्पनेतून हा छावा चित्रपट आम्ही विनामूल्य दाखवतोय। तर या चित्रपट दाखवण्याचा एकच उद्देश आहे का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे घरोघर पोहोचले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यांनी जे जीवाचे पर्वा न करता ते मुघलांसंग लढले, तर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, हे आपल्या मुला बाळांपर्यंत हे पोहोचावे आणि म्हणून आम्ही हा छावा चित्रपट आम्ही इथं विनामूल्य आम्ही दाखवतो आहे। कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।